सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माझे अस्तित्व माझे दत्त गुरु माऊली. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 39. मागच्या भागामध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्णांनी दावानल कशा प्रकारे भक्षण केला. तर अशा प्रकारे स्वभावतःच सर्व ऋतूंच्या मध्ये असणारा जो सुंदर ऋतू आहे शरद ऋतू, त्याचे आगमन झाल्याबरोबरच वृंदावनातील सर्व सरोवरे, नद्या आणि त्याच्यामधील जल हे स्फटिका समान अतिशय निर्मळ सुंदर झालेले आहे. आणि ती सरोवरेही सर्व सुगंधी कमळ पुष्पांनी जणू काही भरून गेली आणि सर्वत्र आल्हाददायक असा वारा वाहू लागला. आणि अशा सुंदर अशा वातावरणामध्ये भगवान परमात्मा आपल्या गोपाळ सवंगड्यांच्या सह आपल्या सर्व गायींना गोधनाला घेऊन ते वनामध्ये गेले. आणि त्यावेळेला तेथील वनामध्ये जे वातावरण होते ते अतिशय प्रसन्न झाले होते. त्या वनामध्ये सुंदर प्रकारची अतिशय वेगवेगळ्या प्रकारची फुले उमललेली होती. त्या फुलांच्या वरती मधुमक्षिका आणि भ्रमर हे अतिशय प्रमुदित होऊन जणू काही सुंदर गुंजारव करत होते. त्या वृंदावनातील वृक्षवेली, पक्षी हे सर्वत्र जणू काही प्रसन्न आहेत असं भासत होते. आणि त्यांचे जे भगवान श्रीकृष्णाचे जे गोधन होते ते कुरणामध्ये चरू लागले. आणि बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांच्या सह त्या ठिकाणी वनामध्ये जाऊन आपली सुंदर अशी दिव्य बासरी वाजवू लागले. भगवान श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज ऐकून ज्या वृंदावनातील व्रजगोपिका होत्या त्यांना भगवान श्रीकृष्णाचे अतिशय तीव्रतेने स्मरण होऊ लागले. आणि त्यांच्या त्या मधुर स्वरांची चर्चा गोपिका ह्या आपापसात करत होत्या. चर्चा करत असताना भगवान श्रीकृष्णाच्या सोबत झालेल्या लीला क्रीडांचे स्मरण जसजसे त्यांना होऊ लागले तसतशी त्यांची मनेही व्याकुळ होऊ लागली. आणि परमात्म्याच्या बासरीचे जे मधुर स्वर होते त्या स्वरांचे पूर्णपणे वर्णन करण्यामध्ये देखील त्या असमर्थ झाल्या होत्या. श्रीकृष्ण हे कसा पोशाख करतात, ते आपल्या मुकुटावरती कशा प्रकारे मोरपंख लावतात, कशा प्रकारे ते नाच करतात, कशा प्रकारे शृंगार करतात, या गोष्टीचेही सर्व गोपिका स्मरण करू लागल्या. परमात्म्याची पीतवस्त्रे कशा प्रकारे चकाकत असतात आणि त्यांच्या गळ्यामध्ये जी वैजयंती माळा आहे ती भगवान श्रीकृष्णांना किती सुंदर प्रकारे शोभते. आणि किती सुंदर असा आकर्षक शृंगार परमात्मा करतात. आणि त्यांच्या अधरातून ज्या बासरीचे छिद्र आहेत ते परिपूर्ण करू लागतात. आणि अशा रीतीने सर्व गोपगोपिका हे श्रीकृष्णांचे स्मरण करत होते. आणि श्रीकृष्ण हे त्यांच्या मित्रांच्या सोबत कशा प्रकारे ते वृंदावनात त्यांनी प्रवेश केला, अशा सर्व गोष्टींचे स्मरण त्या गोपिका आपापसात करत होत्या. श्रीकृष्ण हे बासरी वादनामध्ये किती निपुण होते आणि बासरीच्या जे कर्णमधुर स्वर होते त्या स्वरांनी सर्व गोपिका ह्या पूर्णपणे मोहित झाल्या होत्या. आणि तो जो ध्वनी आहे तो फक्त काही गोपिकांनाच नव्हे तर कुठलाही जसा जीव आहे जो तो स्वर ऐकतोय त्या जीवाला आकर्षून घेणारा असा तो सुमधुर असा स्वर होता. त्यावेळेला एक गोपिका ही आपल्या मैत्रिणीला म्हणाली की अगं सखे, बलराम दादा आणि श्रीकृष्ण जेव्हा वनात जातात ना तेव्हा ते जेव्हा बासरी वादन करतात त्यांच्या मित्रांच्या सोबत आणि आपल्या गोधनाला ते चारतात ना, ते पाहताना खरोखर माझ्या नेत्रांचे जणू काही सार्थक झाले आहे असे वाटते. वस्तुतः भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला बासरी वादन करतात आणि त्यांच्या सवंगड्यांच्या सह ते आपल्या गायींच्या पाठीमागून वनामध्ये जातात आणि त्या ठिकाणी गायी वासरे चरत असताना ते आपल्या मित्रांच्या सोबत जशा काही क्रीडा करतात ना, याचेच दिव्य चिंतन मी सतत करत असते. आणि श्रीकृष्णांचे दर्शन करणारा जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला साहजिकच समाधी अवस्थेची परिपूर्णता अशी त्याची अवस्था होते. आणि समाधी म्हणजे काय, तर समाधी म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत
त्या सर्व इंद्रियांना आपण एका कुठल्या तरी विशिष्ट वस्तूवरती केंद्रित करणे म्हणजेच समाधी होय. तर अशा प्रकारे भगवान परमात्म्यांच्या आपण लीलांचे स्मरण करत, त्यांच्या लीलांचेच आपण ध्यान करणे म्हणजेच आपली समाधी अवस्थेची परिपूर्णता आहे असे वाटते, नाही का? दुसरी गोपिका ही आपला भाव प्रगट करत तिच्या मैत्रिणीला सांगतेय की जेव्हा परमात्मा आणि बलराम दादा हे गोचारण करत असतात ना, आणि त्यावेळेला जेव्हा ते आपले नाच करत असतात, त्यावेळेला जणू काही भगवान परमात्मा हे रंगभूमीवरती जणू काही आपले कौशल्यच दाखवण्याकरता निघालेत की काय असे मला वाटते. आणि श्रीकृष्णांचा जो पोशाख आहे सुंदर असा पीतवर्णाचा चकाकणारा, आणि बलराम दादांचा जो निळा पोशाख आहे, आणि सुंदर असे भगवान श्रीकृष्णांनी मयूरपंख आपल्या मुकुटावरती धारण केले आहेत आणि फुलांचे गुच्छ त्यांनी घातले आहेत. अशा प्रकारे सुंदर असा वेश धारण करून आपल्या सवंगड्यांच्या सह मधुर स्वरात ते गीत गात आहेत. त्यानंतर दुसरी गोपिका आपल्या मैत्रिणीला म्हणते की अगं सखे, बलराम दादा आणि श्रीकृष्ण परमात्मा किती सुंदर दिसतात, नाही का? दुसरी गोपिका म्हणाली की अगं मैत्रिणींनो, आम्ही तर हा जो श्यामसुंदर आहे ना, याच्या वेळूच्या बासरीबाबत सुद्धा आम्ही कित्येकदा विचार करण्यात असमर्थ आहोत की ही जी बासरी आहे ही सतत श्रीकृष्णांच्या ओठाजवळ असते. या बासरीने खरंच कुठले असे व्रतवैकल्य केले असेल, कुठले अनुष्ठान केले असेल, कोण जाणे, की परमात्म्याच्या अधरामृताचे सदैव ती पान करत असते, त्याचे सुख घेत असते. कधी कधी परमात्मा गोपिकांचे चुंबन घेतात, त्यावेळेला त्यांच्या अधरांचे दिव्यामृत केवळ त्यांनाच उपलब्ध असते. म्हणून गोपिका सतत विचार करतात की बासरी म्हणजे तर एक बांबूचा तुकडा केवळ, पण ती सदैव भगवान श्रीकृष्णांचे अधरामृत पिण्याचे सुख तिला प्राप्त कसे काय झाले. आणि तिच्या ह्या सौभाग्याचा विचार करत त्या म्हणतात की ही जी बासरी आहे ना, ही प्रभूंच्या सेवेत लागली आहे, त्यामुळे तिचे आई वडील सुद्धा नक्कीच अत्यानंदी असतील, नाही का? आता हे जे काही नद्या आहेत, सरोवरे आहेत, वृक्ष वनस्पती आहेत, ह्या त्या बासरींच्या माता समजण्यात येते. कारण की वृक्षच केवळ जलपान करून जीवन धारण करू शकतात. आणि वृंदावनातील हे जे काही सरोवरे आहेत, नद्या आहेत, ह्या अतिशय आनंदी झाल्या होत्या आणि त्यामुळे त्या जणू काही सर्व कमळांनी भरून गेल्या होत्या. ती सरोवरे, ती नद्या विचार करत होती की हा आमचा पुत्र म्हणजेच ही बासरी, हा वेळूचा तुकडा, हा कसा परमात्म्याचा धरामृत पीत आहे. दिव्य ज्ञानात प्रगत व्यक्तीला, जो व्यक्ती प्रगत असतो त्याला आपला पुत्र पौत्र हा परमेश्वराच्या सेवेला लागल्याचे पाहून निश्चितच अतिशय आनंद होत असेल, नाही का? त्याप्रमाणे या नदीच्या काठावरचे हे जे वेळूचे वृक्ष आहेत ना, त्यांचाच वंश म्हणजे ही बासरी. आणि अशा प्रकारे परमात्म्याची सेवा करीत असल्याचे पाहून त्यांना देखील अतिशय आनंद होत असेल. सर्व वृक्ष ही अतिशय आनंद विभोर झाली होती आणि त्यांच्या फांद्यावरील जो काही मोहळ होता आणि त्यामधून स्रवणारा तो मध त्याच्यातून अखंडपणे प्रभावित होत होता. त्यानंतर दुसरी गोपिका आपल्या मैत्रिणीला म्हणू लागली की अगं सखी, आपले हे जे वृंदावन आहे ना, हे संपूर्ण धरतीचा एक अतिशय गौरव प्रगट करणारे असे स्थान आहे. कारण की देवकी नंदनाच्या त्यांच्या चरणकमळाच्या चिन्हानी हा जो काही आपला लोक आहे हा अतिशय कीर्तिमान झाला आहे. आणि याशिवाय याशिवाय परमात्मा जेव्हा कधी वेणू वाजवतो ना, तेव्हा मयूर सुद्धा स्वतः गर्जना कानावर, मयूर समुदाय नवघनाची जणू काही गर्जना कानावर पडावी त्याप्रमाणे तो लागलीच संभ्रमित होतो. आणि सर्व ह्या ज्या काही वृक्षवेली आहेत, सर्व जे काही पशु पक्षी आहेत, आणि या गोवर्धनावरील अथवा या दरामधील असो, हे मयुरांचे नृत्य पाहून सर्वजण स्तब्ध होतात आणि आश्चर्यचकित होऊन हा बासरीचा जो काही सुंदर असा स्वर आहे ते श्रवण करू लागतात. वरकरणी आपल्याला ह्या गोपिका आहेत असे जरी वाटत असले तरी ह्या गोपांच्या स्त्रिया आणि ह्या मुली असल्या तरी सुद्धा ह्या सर्वांचे वेदांचे अगदी सखोल ज्ञान होते. आणि हा केवळ आणि केवळ फक्त वैदिक संस्कृतीचाच प्रभाव आहे.
तर तेव्हाच दुसरी एक गोपिका म्हणाली, की "अगं मैत्रिणींनो, या हरिणी पहा ना, त्या जरी मुक्या प्राणी असल्या, तरी सुद्धा त्या या आपल्या गोविंदाकडे आल्या आहेत आणि त्या केवळ परमात्म्याचा आणि बलराम दादाचा जो त्यांनी शृंगार केला आहे, त्या शृंगाराकडेच फक्त त्या आकर्षित झाल्या नाहीत, तर परमात्म्याच्या बासरीचे वादन श्रवण करत त्या ज्या हरिणी आहेत सुंदर, त्या आपल्या पतींच्या समवेत भगवान परमात्म्याकडे अतिशय स्नेहभराने पाहून त्यांना साष्टांग प्रणाम करत आहेत आणि त्यावेळेला सर्व गोपिकांना त्या हरणांचा देखील अतिशय हेवा वाटू लागला. कारण की त्या सर्व ज्या हरिणी होत्या, त्या आपल्या पतींच्या समवेत परमात्म्याची प्रेममय सेवा अर्पण करण्यासाठी समर्थ झाल्या होत्या. गोपिका ह्या स्वतःला कधीच फारशा भाग्यवान समजत नव्हत्या, कारण की जेव्हा जेव्हा त्यांना श्रीकृष्णांच्याकडे जाण्याची, त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत होत्या, तेव्हा तेव्हा मात्र त्यांच्या सर्वांचे जे पती होते त्यांना फारसे सुख या गोष्टीमध्ये वाटत नव्हते. दुसरी गोपिका तिच्या सखींना सांगत आहे, की परमात्म्याने असा जो काही सुंदर पोशाख केला आहे आणि त्यांच्या या बासरीचा जो सुंदर ध्वनी आहे, तो ऐकून स्वर्गातील देखील ज्या देवादिकांच्या पत्नी आहेत ना, त्या सुद्धा या बासरीच्या ध्वनीकडे आकृष्ट झाल्या आहेत आणि श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज ऐकताच तात्काळ त्यांच्या मनात सुद्धा लगेच खळबळ उठते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या या सुंदर अशा बासरीचा जो दिव्य ध्वनी आहे, तो या अखिल ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.